बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील। मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठे बांधवांना आव्हान केले आहे। सर्व कामं आटपून ठेवा, मुंबईत धडकायचं आहे। मिळेल त्या वाहनाने मुंबईत या। आरक्षणाचा विषय हा आता गांभीर्याने सरकारने घेतला पाहिजे। आम्हाला पायी मुंबईला यायची काही हौस आली नाहीये, तयारी पूर्ण झाली आहे। आता मुंबईला येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। मुंबईला जाण्याचा मार्ग हा उद्यापर्यंत नक्कीच फायनल होईल। मोठ्या ताकदीने मराठा समाज हा शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही, असं देखील आव्हान त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे। समाजही खूप ताकदीने बाहेर निघणार आहे, घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला। त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून, आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे। आपण पायी चाललो पाहिजे। आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतो। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही। या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला। लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली। काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात, आता माझ्या कानावरती येतंय। काहींनी ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात, काहींनी जे काय आता वाहन आहेत, वाहनाचे नाव सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी। कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत, तेच करणार आहेत। म्हणजे कोणावर ताण पडणार नाही, ना जाणता येताना गावावर पडणार आहे, ना तिथं थांबल्यावर पडणार आहे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर। तर आपणच आपलं करणार आहे। उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवण। असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे। म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपले कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार। खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली। असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार आणि ती तयारी आता फुल होत आली। बघूयात, आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार। आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दार बंद, चर्चा फिरच्या बंद। त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात, ते चर्चा फिरच्या नको मग।